मोदी कोण आहे? मदारी आहे. मदारी काय करतो? मदारी काय करतो? कोणाला नाचवतो? आणि इथे माझं म्हणणं आहे की मोदी डमरू वाजवतो आणि इथले सगळे नाचायला लागतात अशी परिस्थिती आहे. एक तरी कुठल्याही विरोधक काँग्रेस मधला असेल, इतर पक्षांमधला असेल, एनसीपी मधला असेल, जे बेट आपल्या ताब्यात होतं, मालदीव सारखं बेट आपल्या ताब्यात होतं, की जिथे आपलं सैन्य होतं, या अमरावती जिल्ह्यापेक्षा असणारं कमी आकाराचं ते असणारं मालदीव आहे. अमरावती जिल्ह्याच्या अर्धा असणारं ते मालदीव आहे. तिथला पंतप्रधान नरेंद्र मोदीला काय म्हणतो? 15 दिवसामध्ये तुझं सैन्य घेऊन जा. बातमी आली की नाही आली? आता या 56 इंचाच्या छातीचं काय झालं? मी इथल्या सनातन हिंदूंना विचारतो, जगामध्ये जेवढी बेइज्जती मोदीच्या काळामध्ये भारताची झाली तेव्हा इतर कुठल्याच प्रांतामध्ये झाली नाही, हे आपण सर्व लक्षात घेऊ. म्हणजे अमरावतीचा अर्धा सुद्धा ते मालदीव नाही. आणि तिथला पंतप्रधान त्याला दम देतोय आणि सांगतोय, हे तुझं सैन्य मागे घेऊन जा मोद्या. आणि हा गपचूप त्या फॉरेन मंत्र्यांना पाठवतो आणि म्हणतो युगांडामध्ये त्या मालदीवच्या फॉरेन मंत्र्यांची बातचीत करतो, अरे माझी एवढी असणारी बेआबरू करू नका. वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट.